दिवाळी निमित्त मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, गप्पा मारल्या आणि याच गप्पांच्या दरम्यान त्यांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गामध्ये काही बदलांचा विचार होऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, कारण खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या टप्प्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध वाढताना पाहायला मिळतोय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय। सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये बदल अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री म्हणतात। शक्तीपीठ महामार्गाला विरोधी पक्षातल्या नेत्यांसह कोल्हापूर आणि परिसरातल्या काही नागरिकांचाही विरोध आहे। दिवाळी मिलनच्या निमित्तानं नागपुरातल्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना हे विधान केलंय। तर मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरनं शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी टीका केलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे। त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेने वापरला जात नाही आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे, त्याची काही गरज नाही आहे। त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय। त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे, तो पूर्णपणे रद्द केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। परंतु कदाचित जिल्हा परिषदच्या निवडणुका, एकूणच मराठवाड्यामध्ये जी नुकसान भरपाई पोचलेली नाही त्याचा असंतोष, ह्या असंतोषात भर टाकायला नको म्हणून एखादं बातमी लीक करणं आणि निवडणुकापुरतं जनतेच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचंही षडयंत्र असू शकतं। आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगानं किंवा मिळालेल्या संकेतांच्या अनुषंगानं शक्तीपीठ महामार्गात कुठे कुठे बदलांची शक्यता आहे ते आपण पाहूया। कोल्हापूर सगळ्यात मोठं ठिकाण, कोल्हापूरमधला हा मार्ग आधी स्थगित झालेला आहे। त्यापाठोपाठ सोलापूर आणि सांगली या भागातनं जो शक्तीपीठ जाणार आहे त्या बाबतीमध्ये बदलांचा विचार होऊ शकतो असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे।